नमस्कार. 10वी पास विद्यार्थी आणि त्यांच्या पालकासाठी एक महत्त्वाची अपडेट आणि सूचना या ठिकाणी आलेली आहे. जे काय DTE महाराष्ट्र यांच्यामार्फत जे काय 10वी नंतर जे काय डिप्लोमा कोर्सेस आहेत त्याला आपण पॉलिटेक्निक्स म्हणूयात, यासाठी जे काय ॲडमिशन प्रक्रिया आहे 29 मेपासून या ठिकाणी सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी जे काय अभियांत्रिकी व तंत्रज्ञान तसेच वास्तुकला या अभ्यासक्रमातील जे काय डिप्लोमा कोर्सेस आहेत, जे काय पॉलिटेक्निक कोर्सेस आहेत, यांची जी काय ॲडमिशन प्रक्रिया आहे 29 मेपासून सुरू झालेली आहे आणि त्याची लास्ट डेट 25 जून आहे. ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहेत, गुण आहेत, ज्यांना डिप्लोमा पॉलिटेक्निक कोर्सेस करण्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा त्यांचा कल आहे, आवड आहे, अशा विद्यार्थ्यांनी जे काय तुमच्याकडे जे काय डॉक्युमेंट असतील तर तुम्ही लागलीच फॉर्म भरा. जर डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही डॉक्युमेंटसाठी अप्लाय करा आणि डॉक्युमेंट आल्याच्या नंतर तुम्ही तुमचा फॉर्म भरा. तर या प्रक्रियेसाठी कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत किंवा कोणते कागदपत्र आवश्यक आहेत, फॉर्म कसा भरायचा, वेबसाईट कोणती, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ मोठा आहे. अधिक माहितीसाठी किंवा संपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या. यूट्यूब चॅनलची लिंक मी कमेंटमध्ये या ठिकाणी दिलेली आहे. कमेंटमध्ये जाऊन तुम्ही लिंकला क्लिक करून यूट्यूब चॅनलला भेट देऊ शकता. तर या ठिकाणी जे काय 10वीला तुम्हाला किमान जी काय पात्रता काय असणार आहे या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी, तर 10वीला तुम्हाला किमान 35% गुण असणं गरजेचं आहे आणि 35% गुण असतील तरच तुम्ही फॉर्म भरू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जे काय कॉलेजची काय ॲडमिशन आहेत, चांगले कॉलेज असतील किंवा चांगले कोर्सेस असतील, यांना जे काय ॲडमिशन आहे तुमच्या पर्सेंटेजच्या मेरिटवर मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्याला चांगले मेरिट असेल, पर्सेंटेज असेल, अशा विद्यार्थ्याला चांगला कोर्स मिळेल, चांगलं कॉलेज मिळेल. त्यामुळं 8 जरी 35% किमान गुण असले तरी विद्यार्थ्याला चांगले मार्क असतील तर तो चांगल्या कॉलेजला, चांगल्या अभ्यासक्रमाला, या ठिकाणी अभ्यासक्रमाला म्हणजे कोणते, जसं इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, त्याचबरोबर इतर जे काय कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत, डिप्लोमा, अशा वेगवेगळ्या जे काय कोर्सेस आहेत त्या कोर्सेसला त्यांच्या मार्काच्या मेरिटनुसार त्यांचा नंबर लागेल. परंतु या ठिकाणी जे काय मिनिमम किंवा कमीत कमी गुण किती असणं गरजेचं आहे, 35% गुण असणं गरजेचं आहे. तोच विद्यार्थी या ठिकाणी पॉलिटेक्निकला ॲडमिशन प्रक्रियेमध्ये नोंदणी करू शकतो, ॲडमिशन प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर या ठिकाणी मी सांगितलं की सुरुवात कितीपासून सुरू झालेली आहे ॲडमिशन प्रक्रियेची 29 मे 2024 पासून आणि लास्ट डेट किती आहे, शेवटची तारीख किती आहे, 25 जून 2024. त्यानंतर आपण पाहूयात मित्रांनो, जे काय वेबसाईट आहे तुम्हाला जे काय रजिस्ट्रेशन करण्याची किंवा मग ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची, तर वेबसाईट लक्षात घ्या, poly.dtemaharashtra.gov.in या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर इतर काय माहिती किंवा अडचण आली तर तुम्ही माझा जे काय मोबाईल नंबर आहे 96 73 89 62 37 या मोबाईल नंबरवरती कॉल करा. तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत केली जाईल किंवा माहिती दिली जाईल. जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत, पालक आहेत, त्यांना सर्वसाधारणपणे जनरली माहिती नसते कोर्सेसची किंवा जे काय अडचणी येतात, त्यामुळं आपण फ्री यांना मार्गदर्शन करण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. जे काय आपली टीम आहे ते तुम्हाला या ठिकाणी योग्य ते मदत करील. तुम्ही कॉल करू शकता. त्याचबरोबर जे काय ॲप आहे, मोबाईल ॲप आहे DTE डिप्लोमा ॲडमिशन, हे ॲपसुद्धा तुम्ही डाउनलोड करून तुमच्या मोबाईलवरून सुद्धा ही प्रक्रिया करू शकतात. त्यामुळं दोन्ही गोष्टी सोप्या आहेत. जे 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना चांगल्या प्रकारे मोबाईल हँडल करता येतो. ते जर तुम्हाला समजत नसेल काय गोष्टी तर तुम्ही जवळच्या इंटरनेट कॅफेला जाऊन हा फॉर्म भरून घ्या, परंतु कोणत्याही प्रकारची चुका करू नका. नेक्स्टमध्ये पाहूयात मित्रांनो, जी काय फीस आहे या ॲडमिशन प्रक्रियेसंबंधित, जे काय ओपनचे जे काय विद्यार्थी आहेत त्यांना 400 रुपये फीस आहे आणि जे काय राखीव प्रवर्गातील म्हणजेच रिझर्वेशन आणि हँडिकॅप दिव्यांग जे काय विद्यार्थी आहेत यांना 300 रुपये जे काय ॲडमिशन प्रक्रियेची काही फीस आहे. ही फीस पे केल्याच्या नंतर किंवा ऑनलाईन पेमेंट केल्याच्या नंतरच तुम्हाला पुढील प्रक्रिया करता येईल. त्यानंतर जे काय महत्त्वाचे जे काय डॉक्युमेंट आहेत, तर या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी डॉक्युमेंट कोणते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा नसतील तर लागलीच तुम्ही त्या काढून ठेवा. परंतु त्यामध्ये परत विद्यार्थी कन्फ्युजन झाले होते की कोणते जातीच्या कोणत्या विद्यार्थ्याला, कोणत्या जातीच्या
कॅन्डिडेटला कोणते डॉक्युमेंट लागतील किंवा कास्टनुसार कोणते डॉक्युमेंट लागतील ह्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. जे काही SC, आता परत एकदा सांगतोय, 10वी आणि 10वीची TC आणि मार्क मेमो सर्वांना कॉमन आहे. मार्क मेमो काय असणार आहे, सर्वांना कंपल्सरी असणार आहे. 10वीची TC आणि 10वीचा मार्क मेमो किंवा गुणपत्रक सर्वांकडे असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डोमेसाईल किंवा रहिवासी प्रमाणपत्र, नॅशनॅलिटी, वय अधिवास, हे कधी कधी त्याला नॅशनॅलिटी आणि डोमेसाईल पण म्हणतात किंवा मग वय अधिवास पण असं मराठीमध्ये त्याचं नाव आहे. तर हे तिन्ही डॉक्युमेंट सर्वांकडे असणं गरजेचे. ज्यांना महाराष्ट्रामधील जे काही रहिवासी आहेत त्यांच्याकडं 10वीची TC, 10वीचा मार्क मेमो आणि डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट नाही त्यांनी लागलीच काढून घ्या. ओके, कोणत्याही कॅटेगरीचा ओपनचा विद्यार्थी असो त्यांना डोमेसाईल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर SC STच्या विद्यार्थ्यांसाठी या डॉक्युमेंट व्यतिरिक्त इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट हे असणं गरजेचं आहे. जे काही SC STचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे सांगतोय 10वीची TC, मार्क मेमो आणि डोमेसाईल सर्टिफिकेट व्यतिरिक्त त्यांच्याकडे इन्कम सर्टिफिकेट आणि कास्ट हे कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तरच त्यांना त्यांच्या कास्टमधून ॲडमिशन मिळेल. त्यांना शिष्यवृत्तीचा, स्कॉलरशिपचा फायदा होईल, नसता त्यांना होणार नाही. जे काय OBCचे विद्यार्थी आहेत, VJ NT SBCचे विद्यार्थी आहेत यांना NCL त्याचबरोबर जे काय कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यांच्यासोबत. NCL म्हणजे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट यांना असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर EWS सर्टिफिकेट, जे काय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील जे काय विद्यार्थी या EWSमधून फॉर्म भरणार आहेत त्यांनी चालू वर्षातील जे काय EWS सर्टिफिकेट त्यांच्याकडे असणं गरजेचं, वैध असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मराठा रिझर्वेशन म्हणजेच काय SC BC या विद्यार्थ्यांना त्यांचं कास्ट सर्टिफिकेट, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आता ओपनच्या विद्यार्थ्यांना जे काही इतर जे काही इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा इतर डॉक्युमेंट लागणार नाहीत, फक्त त्यांना काय डोमेसाईल, TC आणि मार्क मेमो लागणार आहे 10वीचा. तर अशा प्रकारे दुसरी एक गोष्ट म्हणजे जे काय कास्टचे विद्यार्थी आहेत ज्यानं रिझर्वेशन कास्टमधून फॉर्म भरलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेतल्याच्यानंतर जवळपास 5-6 महिन्याच्या आत तुम्हाला व्हॅलिडिटी, कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुम्ही कॉलेजमध्ये फॉर्म भरणं गरजेचं आहे. हे पण गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाही, परंतु तुम्ही फर्स्ट इयर किंवा सेकंड इयरला गेल्याच्यानंतर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटीसाठी तुमच्या जे काय महाविद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला आहे त्यांना तुमचे जे काय डॉक्युमेंट आहेत, कागदपत्र आहे, प्रस्ताव आहे कास्ट व्हॅलिडिटीचा सादर करणं गरजेचं आहे. हे पण महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, इतर जे कोणते डॉक्युमेंट असतील लागणारे, तर त्यामध्ये जे काय आधार असेल, आधारामध्ये जे काय नावामध्ये आडनाव किंवा वडिलाच्या नावामध्ये चुका असतील किंवा स्पेलिंग मिस्टेक असेल ते लागलीच दुरुस्त करून घ्या. त्याचबरोबर आधारला तुमचा ईमेल आय डी त्याचबरोबर मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर तुमचा स्वतःचा विद्यार्थ्याचा अपडेट करून घ्या. म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्हाला त्या मोबाईलवर आणि ईमेल IDवर अपडेट मिळत राहतील आधार संबंधित. त्याचबरोबर जे काय बँकेमध्ये तुमचं जर खातं नसेल किंवा मग अकाउंट ओपन केलं नसेल तर जे काय नॅशनलाइज्ड बँक आहे, राष्ट्रीयकृत बँकेमध्ये तुमचं खातं ओपन करून घ्या विद्यार्थ्याच्या नावानं, वडिलाच्या नाही. त्याचबरोबर पासपोर्ट फोटो चांगल्या प्रकारे काढून ठेवा. बऱ्याच वेळेस तुम्हाला ऐनवेळी पासपोर्ट फोटोची गरज पडते, तुमच्याकडे नसतात आणि कधीकधी तर 1-1.5 तासच ॲडमिशन प्रक्रियेला असतो आणि त्यामध्ये तुम्हाला फोटोची आवश्यकता असते. इमर्जन्सी काय करता येत नाही, त्यामुळे फोटो पण तुमच्याकडे असणं गरजेचं, चांगल्या क्वालिटीचे, चांगल्या ड्रेसमध्ये. ओके, तर ह्या पण गोष्टी लक्षात ठेवा. आता कॉमन तुम्ही डॉक्युमेंट सांगितले होते. दुसरी गोष्ट म्हणजे काय मित्रांनो, जे काही विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा ह्या पण गोष्टी माहीत नसतात. त्या पण या ठिकाणी मी थोडक्यात सांगतो की त्या ठिकाणी तुम्ही गुगलवर जाऊन तुम्ही DTE महाराष्ट्र असं सर्च करा. DTE महाराष्ट्र. तर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला DTE महाराष्ट्राचा हा लिंक या ठिकाणी ओपन होईल. त्यामध्ये DTE होम मेन साईटवर व्हिजिट पोर्टलला क्लिक करा. त्यामध्ये तुम्हाला ॲडमिशनवरती काय करायचं, या ठिकाणी बघा मी काय सांगतो, या ठिकाणी ॲडमिशनवरती तुम्हाला क्लिक करायचं. ॲडमिशन, इतर ठिकाणी क्लिक करू नका.
वेबसाईट तुम्हाला समजणार नाही किंवा गोंधळ होईल. ॲडमिशनवरती क्लिक करा. ॲडमिशनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय होईल, पोस्ट HSC डिप्लोमा ॲडमिशन. पोस्ट HSC म्हणजेच काय, SSC डिप्लोमा 2024, पोस्ट SSC डिप्लोमा 2024 यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला नवीन विंडोमध्ये तुम्हाला घेऊन जाईल. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, जे काय न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन आहे या ठिकाणी न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचं संपूर्ण नाव, ईमेल ID, मोबाईल नंबर, त्याचबरोबर राज्य, पासवर्ड, डिस्ट्रिक्ट ह्या सगळ्या गोष्टी विचारेल. आणि ही सर्व माहिती मिळाल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये तुमचे जे काही डिटेल आहेत, 10वीचे मार्क मेमो किंवा ॲड्रेस असेल, डॉक्युमेंट असतील, सगळं अपलोड करा. आणि तुमचा पासवर्ड आणि मोबाईल नंबर जे काय तुम्ही दिलेला आहे तो व्यवस्थित चांगल्या ठिकाणी लिहून ठेवा, जपून ठेवा. आणि पासवर्ड हा इतरांना शेअर करू नका. त्याचबरोबर विद्यार्थी किंवा पालकांना काही अडचण आली असेल फॉर्म भरण्यासंदर्भात, तर तुम्ही मला आपल्या मोबाईल नंबरवरती कॉल करा. अशीच माहिती मिळवण्यासाठी आपलं जे काही यूट्यूब चॅनल आहे त्याला फॉलो करा, जे काय सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.